एक मोठी बातमी आपल्या समोर येते. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपीला हायकोर्टाकडून जामीन. शरद कळसकरची सुटका होणार. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष दिवंगत नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी CBIच्या विशेष न्यायालयाने 2 आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यामध्ये सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवण्यात आलं, तर इतर 3 आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. यापैकी दोषी शरद कळसकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आल्याने आता त्याची सुटका होणार आहे. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात CBIच्या विशेष न्यायालयाने आरोपी वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सबळ पुराव्याअभावी न्यायालयानं निर्दोष ठरवलेलं आहे. तर सचिन अंदुरे, शरद कळसकर हे जन्मठेप भोगत होते. शरद कळसकरला विशेष न्यायालयाने 2024मध्ये दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला त्याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं. तसेच आपल्या अपिलावर निर्णय येईपर्यंत जामीन देण्याची मागणी देखील कळसकर याच्या वकिलांनी केली. त्यानुसार उच्च न्यायालयात झालेल्या जामीन अर्जावरील सुनावणीत शरद कळसकरला 50,000च्या हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.